दुपारचं एवढं ऊन पडतंय ना, संध्याकाळ म्हणजे 4 वाजले होते तरी एवढं ऊन लागत होतं. त्यानंतर आहे ना बोर चालू केला आणि पाणी देत होते अंगणामध्ये थोडंसं, कारण की बाकीचं पाणी भरून झालं होतं. अंगणात पाणी द्यावं म्हणून माझं चालू होतं काम हे. अंगणामध्ये पाणी द्यायचं. त्यानंतर मामीचं चालू होतं खाऊ चारायचं गायांना, मशीनला आणि ह्या दोघीत करत होत्या भांडी घासायची कामं इथं. म्हणजे सगळ्यांची काही ना काही कामं चाललेलीच होती. जसं की आहे ना मामींची कामं, पिकाची, भैयाची आणि सगळ्यांचीच कामं चालली होती. आणि माझं चालू होतं साईडला बिर्याणी करायचं, कारण की आज होता बिर्याणीचा बेत. सगळ्यांसाठी खाण्यासाठी काय मी उद्या जाणार आहे. त्याच्यामुळं हे आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. त्यानंतर आम्ही उद्या गेलो होतो आणि त्यानंतर इकडं सुद्धा ह्याचं काम चाललेलं होतं. सगळ्यांची काही ना काही कामं चालली होती. आका गवार निसत होती, बाया मागे शेतामागे गवार आहे ती निसत होती. आणि त्यानंतर माझी लागली बिर्याणीची तयारी इथं करायला. जी आहे ना लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळं पेस्ट केलं होतं ते टाकून घेतलं. सिंपल नाही, ह्यावेळेस दम बिर्याणी करणार आहे बरं का. मागं जरच्या वेळेस सिंपल करते, पण ह्यावेळेस दम बिर्याणी करायची आहे. दम बिर्याणी ती, सिंपल बिर्याणी ती आणि हिरवी मिरचीसुद्धा बिर्याणी ती, तिन्ही टाईपची बिर्याणी ती. मन असेल तेव्हा शांत मस्त अशी बिर्याणी चालू होती माझी करायची इथं का. मी मामी आम्ही बिर्याणी दोघी पण करत होतो. त्यानंतर मी जे सामान ते टाकलं गेलं, मामीने हलवून घेतलं. चुलीवर जास्त त्रास होता कारण की सवय नाही आहे. त्यानंतर ह्याच्या 4-5 जण कार्टूनचं ना मस्त इथं खेळायचं काम चालू होतं झोका. त्यामध्ये हे ना पिका मॅडमसुद्धा आमच्या होत्या कार्टूनमध्येच, कारण की तीसुद्धा लहान झालेली होती त्यांच्यासंग खेळता खेळता. त्यानंतर मस्त असं ना चिकन ते हे ना वाफलून झालं. त्यानंतर तांदूळ शिजायला टाकले इथं. कोथिंबीर ते सगळं मिक्स म्हणजे जेवढं लागतं ना दम बिर्याणीसाठी ते सगळं घेतलं होतं इथं मी. सगळं व्यवस्थित करून ना मिक्स करून साईडला ठेवून दिलं. आणि जे आपलं बाकीचं राहिलं तर तांदूळ ते सगळं करायला घेतलं होतं मी इथे. त्यानंतर तुम्हाला अजून एक गंमत दाखवते मी इथं. तर इथं चाललं होतं आहे ना पिकाचं धार काढायचं. धार म्हणजे मशीनने काढतात ना ते दूध गायांचं, तर ते बघायचं चालू होतं मशीनने काढायचं. त्यानंतर तिलासुद्धा हाताने काढतं, कारण की एका गाईचं हातानेच काढतात मामी. त्याच्यामुळे तिलासुद्धा काढायचं तर कसं कसं दूध काढतात ते. तर तिला काही जमलं नाही व्यवस्थित, पण ती आहे ना ट्राय करत होती की कसं कसं होतं कसं नाही, हे असं चालू होतं तिचं करायचं. त्यानंतर अशी काही बिर्याणी झाली होती बनवून इथं. मस्त दम बिर्याणी झाली होती. संध्याकाळी अंधार असल्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित